देशातील लोकसभा निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर केंद्रात एनडीएला तर राज्यात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आलं नाही। त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटामध्ये मोठी खलबतं सुरू आहे। लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील जनतेचा कौल महाविकास आघाडीला मिळू शकतो या विचारानं अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक हे शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येते आहे, ज्यामुळे पुणे शहरात असलेली शरद पवार गटाची ताकद आणखी वाढणार असून अजित पवार गटाला मात्र कार्यकर्ते पदाधिकारी टिकवून ठेवण्याचे आव्हान निर्माण झालेले आहे। या दरम्यान पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आलेली आहे। पिंपरी चिंचवडमधील काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून पक्षप्रवेशाबाबत चर्चा देखील केल्याची माहिती समोर येते आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोठा प्रभाव आहे। मात्र याच पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 16 नगरसेवकांनी शनिवारी मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भातील काही चर्चा झालेल्या आहेत अशी देखील माहिती समोर येते। दरम्यान आज पुन्हा नेते विलास लांडेंच्या उपस्थितीमध्ये हे सर्वजण शरद पवार यांची भेट घेणार आहेत असं देखील कळतंय। या भेटीमध्ये पक्षप्रवेशाची अंतिम चर्चा होऊन येत्या काही दिवसात त्यांचा पक्षप्रवेश होण्याची देखील शक्यता आहे। मात्र असं झाल्यास अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे। दरम्यान या सगळ्या घटनेवर बोलताना शरद पवार यांनी मला रोजच विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे भेटायला येत असतात, त्यामुळे जे पक्षात येत असतील त्यांचं स्वागतच आहे अशा शब्दात शरद पवार यांनी देखील घरवापसीचे या नेत्यांचे संकेत स्पष्ट केले आहेत। यावर तुम्हाला काय वाटतंय? नगरसेवक आणि पदाधिकारी आता अजित पवार गटातून शरद पवार गटात येत आहेत। विधानसभेपूर्वी काही आमदार देखील अजित पवारांना सोडून शरद पवार यांच्याकडे येतील का? यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका।